नमस्कार. आज प्रजासत्ताक दिन आहे 26 जानेवारी 2025. इथे मी उपोषणाला बसणार असं प्रशासनाला मी माननीय जिल्हाधिकारी यांना यापूर्वीच उपोषणाचं पत्र दिलं होतं. त्याप्रमाणे मी 4 वाजता येणार आणि इथे उपोषणाला बसणार. आणि उपोषण लक्षवेधी आहे. लक्षवेधी म्हणजे आमरण बेमुदत असं नाही आहे. एक काही गोष्टींकडे लक्ष फक्त वेधून घेण्यासाठी हे लक्षवेधी उपोषण आहे. बरोबर इथे मी 4:48 मी इथे माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या प्रवेशद्वारासमोर दाखल झालो आहे. आणि पुरावा दाखल इथे CCTV कॅमेरा आहे. त्याच्यामध्ये मी किती वाजता आलो तो बरोबर रेकॉर्ड झालं असेल. त्याच्यामुळे मी बरोबर तो टायमिंग सांगतोय की 4:48 मी इथे दाखल झालो. म्हणजेच 4:50 मी उपोषण चालू केलं असं म्हणायला हरकत नाही. मी आजूबाजूचा परिसर दाखवतोय. तर नमस्कार. हे उपोषण यापूर्वीच्या 5 व्हिडिओमध्ये मी कशासाठी करतोय हे सांगितलं आहे. वास्तविक काल पालकमंत्री नितेशजी राणे यांनी विशेष सभा लावलेली आणि त्याच्यात उपोषणकर्त्यांना बोलवलेलं, काय समस्या आहेत त्या मांडण्यासाठी आणि त्याच्यावर पर्याय काढण्यासाठी. मला काल जाता आलं नाही कारण माझी धावपळ होती. आणि हे सुद्धा उपोषण लक्षवेधी आहे, म्हणजे लाक्षणिक स्वरूपाचं आहे. त्याच्यामुळे फक्त काही गोष्टींकडे फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी प्रशासनाचे आणि इतर हिंदूंना जागं करण्यासाठी हे उपोषण आहे. एवढ्या पहाटे येण्याचं कारण मी तमाम माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात, महाराष्ट्र राज्यात आणि संपूर्ण देशात जे काही हिंदू आहेत त्यांनी झोपून राहू नये. पहाटे म्हणण्यापेक्षा हजारात एक रात्रभर जागरण करणारा एक हिंदू असावा. रात्री अपरात्री कोण कुठे फिरतायत, कशासाठी फिरतायत हे फक्त पोलिसांचं काम नसून सजग नागरिकांचं सुद्धा तेवढंच कर्तव्य आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, हे काम पोलिसांनी करावं, ते काम पोलिसांनी करावं. पोलिसांना सुद्धा संसारी जीवन आहे. विशेष करून मी खाकी वर्दीतल्या पुरुषांची बाजू थोडी मांडण्यासाठी इथे उभा आहे. जगात संसार जर म्हटला तर संसारी जीवनासाठी प्रत्येक जाती धर्माच्या प्रत्येक वर्गातील म्हणतो कोणताही, म्हणजे मला काय म्हणायचं आहे थोडक्यात इथे सांगतो की संसारी जीवनासाठी प्रत्येक पुरुषासाठी वेळ द्यावा लागतो पुरुषांनी. आणि खाकी वर्दीत 99% संसारी जीवनात जगणारे खाकी वर्दीतले पोलीस आहेत. काही जणांची लग्न व्हायची असतील तर त्यांना पण सुद्धा संसारी जीवन आहे. ड्युटीज करताना सुद्धा देशासाठी, जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी, आपल्या हद्दीतल्या कार्यक्षेत्रात कार्यरत असताना सुद्धा त्यांना सुद्धा ओव्हर ड्युटी सुद्धा केव्हा केव्हा करावी लागते, जेव्हा आपत्कालीन परिस्थिती येते तेव्हा.
आता इथे आपत्कालीन परिस्थिती जर म्हणायची झाली तर ती आपत्कालीन परिस्थिती कोणती येईल भविष्यात, नितीशजी राणे, निलेशजी राणे जागरूक धर्मरक्षक म्हणून, नेते म्हणून आज कार्यरत आहेत. आपल्यालाही फक्त पोलिसांवर अवलंबून न राहता आपण डाराडूर झोपून पोलीस काय ते बघतील असं डोक्यात न ठेवता आपल्याला जे वाटतंय सुरक्षेच्या कारणासाठी जेवढं काय आपल्याला करता येईल तेवढं आपल्याला करायचं आहे. केवळ एक हिंदू म्हणून नव्हे, तर या देशाचा, या राज्याचा, या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा, जिथे तुम्ही राहत असाल त्या गावाचा, त्या वाडीचा कर्तव्यदक्ष सजग नागरिक म्हणून डोळ्यात तेल घालून जगायचं आहे तुम्हाला. सगळ्यांनी नको जागरणी करू. 1000 व्यक्तीमागे एकाने तरी रात्रीचं जरा फिरा. अर्थात पोलिसांची परवानगी घेऊन, किंवा नितेशजी राणे यांना मी सांगतोय की आमच्यासारखे धर्मरक्षक तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनेक तयार होतील. तुमचं त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं तर, योग्य तुमची साथ मिळाली तर. पालकमंत्री साहेब, आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि मला या आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मातीसाठी, रक्षणासाठी काय करावं लागेल याच्या काही मला योजना आठवल्या आहेत. त्याच्यापैकी मी एकच सांगेन, वास्तविक पाहता मी पुन्हा एकदा इथे उल्लेख करतोय, पालकमंत्री साहेब, मला ह्या उपोषणातून वचन देतोय की मी जास्त वेळ हे उपोषण करत नाही आहे. फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी हे उपोषण केलं आहे आणि ते सुद्धा जास्त नाही. आपल्या कारकिर्दीतलं पहिलंच पालकमंत्री म्हणून तुम्ही आज ध्वजारोहण करणार आहात, त्यापूर्वीच मी हे उपोषण सोडतोय. कारण पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही राणे, आम्ही राणे, आम्हाला बरं वाटतंय. आणि निर्भीड राणे जे पालकमंत्री झालेत त्यांनी त्यांच्या आनंदात मला विरजण घालायचं नाही आहे, म्हणून मी हे उपोषण 7 वाजता मी स्थगित करतोय. म्हणजे मी जे काही डिझाईन केलेलं त्याप्रमाणे 4 ते 5, 5 ते 6, 6 ते 7 3 तासाचा हा कार्यक्रम होता लक्ष वेधण्याचा. थोडा लेट झाला आहे, त्याच्यामुळे 4:50 हे लक्ष वेधून घेणारं उपोषण बरोबर मी सकाळी 7ला स्थगित करतो. आणि ह्या उपोषणातून जास्त काय मागत नाही आहे. मी यापूर्वीच सांगितलं की कोणत्याही प्रशासनाच्या, कोणत्याही अधिकाऱ्याच्या, कोणत्याही व्यवस्थेच्या, कोणत्याही पक्षाच्या, कोणत्याही नेत्याच्या आणि पालकमंत्र्यांच्या विरोधात तर नक्कीच नाही आहे, एवढं मी सांगतोय. मी फक्त निद्रावस्थेत असलेल्या हिंदूंना जागा करण्यासाठी आणि सजग नागरिक घडवण्यासाठी, मग ते कोणत्याही धर्माचे आणि जातीचे असू देत, आपल्याला आपल्या ह्या मातीचं रक्षण करायचं आहे. जिथे आपण राहतोय तो गाव, वाडी आणि वस्ती याचं रक्षण करायचं आहे. आणि रक्षण करायला हातात दांडे घेण्याची अजून तरी वेळ आली नाही आहे. फक्त डोळे उघडे ठेवायचे आहेत. सोबत एक छोटासा कॅमेरा असेल, मोबाईल जास्त जीबीचा, तर तो ठेवला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बाब म्हणून मी एक नितेशजी राणे पालकमंत्री यांचं अभिनंदन करतो की खरंच तुम्ही चांगले मुद्दे उपस्थित केलेत. इथे अपुचरस गांजा ज्या काही रॅकेट्स चालल्या आहेत त्याच्यावर यापूर्वीच आमचे सजग नागरिक मंचचे माननीय ॲडव्होकेट राजीवजी बिले यांनी आणि आमच्या टीमने याच्यात उघडपणे नाव सांगायला हरकत नाही, रमानाईकसुद्धा आहेत. त्यांनी मागच्याच वेळी आमच्या पान बाजार त्या परिसरात आणि बऱ्याच ठिकाणी काही मोहिमा आम्ही पार पाडल्या, त्यावेळी गांजा पकडून दिले. पालकमंत्री साहेब, तुमचं संरक्षण कवच जर आमच्या सोबत असेल आणि प्रशासनाचं असेल आणि पोलिसांची आम्हाला जर साथ असेल तर प्रत्येक बिळात घुसतो. अर्थात तुमच्या सगळ्यांची साथ असेल तर. आणि स्वच्छ करूया हा सिंधुदुर्ग जिल्हा, नशामुक्त करूया, ड्रग्ज मुक्त करूया आणि
बांगलादेशी मुक्त करूया आणि तुम्ही म्हणतात तसं जिहाद मुक्त करूया. आणि याची सुरुवात मी तर म्हणेन पहिली एक छोटीशी एक गोष्ट करूया. पालकमंत्री साहेब, तुमची मला साथ हवी आहे एकाच गोष्टीसाठी. हा पान बाजारात ना इम्रान मुजावर याच्या गाळ्यात जे काय चाललंय याच्या विरोधात आम्ही ह्यापूर्वी आवाज उठवला. तुम्ही पण त्यावेळी साथ दिली होती. आता तुम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री झालात. तिथे मदरसा चालतो, दावत-ए इस्लामीचे कार्यालय चालतं. बरेच हिंदू एकवटले आणि उठाव झाला. इथेच उपोषण झालं होतं, इथेच ह्याच ठिकाणी आम्ही बसलो होतो. असं दोनदा बसावं लागलं. तेव्हा ते कार्यालय बंद झालं. पण कार्यालय बंद नाही झालं, तिथे कार्यपद्धती त्यांची चालू आहे. बोर्ड फक्त काढला गेला. आणि हे सगळं होत असताना पोलिसांबरोबर सुद्धा आमचे वाद झाले. कुडाळ पोलिसांबरोबर या अगोदरचे PI होत्या, त्यांच्यावर वाद झाले. सध्याचे मखदूम साहेब आहेत, त्यांच्याशी आमचे वैचारिक वाद आहेत. पण त्यावेळी या अगोदरच्या ज्या काय कोण मॅडम होत्या त्यांच्याशी जोरात वाद झाले. अर्थात एकट्याने मी ते उपोषणाला बसलेलो. एकट्याने दरवेळी मी का बसतो? उद्या कुठे गुन्हे दाखल झाले तर नवीन जी मुलं आहेत त्यांच्या आयुष्याची वाट लागू नये म्हणून मी एकटा बसतो. हा हिरो बनण्यासाठी मी एकटा बसत नाही, कारण जेव्हा जिथे धोका असतो तिथे मी एकटाच जातो. आणि मौका असतो त्यावेळी सगळे आले तरी चालतील, पण धोका असतो तिथे वाढाराने एकटाच जाणार. तर मी एकच सांगतो पालकमंत्री साहेब, माननीय जिल्हाधिकारी, सगळ्या पोलिसांना, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अधीक्षक आहेत, या सगळ्यांना मी एकच सांगतोय, कारण अधीक्षक कार्यालयाकडून जोपर्यंत जात नाही, म्हणजे पालकमंत्र्यांचे आदेश निघत नाहीत किंवा वरील प्रशासनाकडून वरिष्ठ स्तरावरून जोपर्यंत ह्या विषयात लक्ष दिला जाणार नाही गांभीर्यपूर्ण, पालकमंत्री गंभीर आहेत या विषयासाठी, म्हणून मी इथे करतोय. तर मला एकच म्हणायचं आहे, एवढं सगळं आम्ही करत असताना एक लक्षात आलं की पोलिसांना एक टेक्निकल अडचण जाणवली. यापूर्वीचे पोलीस निरीक्षक, त्याच्या पूर्वीचे पोलीस निरीक्षक चिंदरकर साहेब यांचं मी आवर्जून इथे नाव घेतो. निधड्या छातीने त्या माणसाने 24 तास पण लावले नाहीत आणि फटाफट ॲक्शन्स घेतली. मस्जिदवरचे भोंगे उतरण्यासाठी गेले, ते कशाची पर्वा केली नाही. सॅल्यूट करतो त्या व्यक्तीला एक पोलीस निरीक्षक म्हणून. आणि रातोरात बोर्डसुद्धा काढायला लावला. काय सांगून, तुमच्याकडे अधिकृत पेपर असतील तर तो लावा, आमची काही हरकत नाही. अजूनही तिथे तो बोर्ड लागला गेला नाही, म्हणजे अजूनही तो अधिकृत नाही आहे का? जे काय करतायत ते. आम्ही बोर्डाला विरोध केला नाही होता. तमाम हिंदूंनी, तमाम सजग नागरिकांनी, त्याच्यात काही मुस्लिम समाजाचे सुद्धा होते, फक्त छुपे होते ते, त्यांनाही ते आवडलं नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला धर्म काय म्हणून बाहेरचा येऊन आम्हाला शिकवण्याची गरजच नाही आहे. आमचे मौलवी, इथले स्थानिक मौलवी सक्षम आहेत आमच्या धर्मरक्षणासाठी आणि धर्माचा प्रचार करण्यासाठी. UP बिहारचा येणार आणि आम्हाला इथे सांगणार, बाहेरचे येणार धर्मगुरू आणि आम्हाला सांगणार इस्लाम काय आहे. असं इथल्या मुसलमानांचं सुद्धा, काही सुशिक्षित मुस्लिमांचं म्हणणं आहे. त्या मुस्लिमांना सुद्धा काही धमक्या दिल्या गेल्या. पालकमंत्री साहेब, याच्याकडे गांभीर्याने लक्ष घ्या. इथे हिंदू मुस्लिम हा विषय नाही आहे. इथे विष कालवण्यासाठी कोणतरी काहीतरी करतंय, आणि हे मी म्हणत नाही आहे. याच्यापूर्वी सुद्धा हा मी विषय म्हटलेला की दावत-ए इस्लामी पाकिस्तान दर्जीनी काम करतोय आणि जिहादी घडवते, हे बाळा राणे म्हणत नाही. कुडाळ पोलिसांनी जुनं रेकॉर्ड चाळावं, हे सगळीकडे जगजाहीर आहे. मौलाना जरताप रजा खान या मौलवीने पहिला हा प्रश्न उपस्थित केला आणि देशातल्या, म्हणजे केंद्र सरकारला आणि तिथल्या राज्य सरकारला त्यांनी आवाहन केलं की दावत-ए इस्लामी संस्था याच्यावर लक्ष ठेवा. आणि मला जर संरक्षण पुरवलं तर मला काही बरंच बोलायचं आहे. मला म्हणजे ते स्वतःला काहीतरी पोलीस प्रोटेक्शन द्या. त्यांना सुद्धा धमक्या आल्या आहेत. आणि त्यांनी सांगितलं की दावत-ए इस्लामी हे जे काही जाळं आहे ते प्रत्येक मशिदी हायजॅक करतंय. निधड्या छातीने सांगतोय, माझा प्राण गेला तरी चालेल.
पहाटेची वेळ आहे, ब्राह्ममुहूर्त आहे. मी या ब्राह्ममुहूर्तावर वाद घालण्यासाठी आलो नाही आहे. फक्त एकच सांगतो, हे ईश्वरा, सृष्टीकर्त्या, माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन कोणत्याही धर्माचे आणि जातीचे असू देत, त्यांचं रक्षण कर. आणि त्यांचं रक्षण करण्यासाठी फक्त देव येणार नाही. पालकमंत्री साहेब तुम्ही आहात, इथली प्रशासन व्यवस्था सक्षम आहे. फक्त तुम्ही एक इशारा करा, बघा हळूहळू काय काय सापडेल. आणि कोणत्याही अपेक्षेने मी हे बोलत नाहीये. माझी अपेक्षा एकच, आमचा प्राण गेला तरी चालेल ह्या गोष्टीसाठी, माझा प्राण गेला तरी चालेल, पण मी गेल्यानंतर माझी पोरगी, म्हणजे माझी फक्त एकट्याची नव्हे, तमाम, मग तो हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली कोणत्याही जाती धर्माचा असू देत, त्यांची मुलं सुरक्षित राहणार का? हे जिहादी हिरवे, तांबडे, पिवळे मला माहिती नाहीत कोणत्या रंगाचे आहेत ते, पण हे जिहादी पोखरून टाकतील. आणि हे मी नाही सांगत आहे, पुन्हा एकदा सांगतो, जरताप रजा खान हे मौलवी सांगतायत आणि उघडपणे त्यांचे व्हिडिओज आहेत. इंडिया TV मोठमोठ्या नॅशनल TV चॅनलला आहेत. आणि दुर्दैव आहे दुसऱ्या गोष्टीचं, ते म्हणतो सिंधुदुर्ग जिल्ह्यात 500 पत्रकार आहेत. एक सनातन प्रभात हिंदुत्वासाठी कार्य करणारा जर वृत्तपत्र सोडलं तर कोणत्याही पत्रकाराने का नाही बातमी लावली? पालकमंत्री साहेब तुम्ही हा प्रश्न तुम्ही त्या पत्रकारांना विचारा. शाल श्रीफळ पुरस्कार घेणारे म्हणून मी संघटनेचा राजीनामा देतो, म्हणून मी आज सांगितलं, आज आम्ही गौप्यस्फोट करतो. बाकी माझं कोणाशी पत्रकाराची वैर नाही. वैचारिक वाद असले तर ते आमची पेल्यातली वादळ. कसली पत्रकारिता? आता दावते इस्लामी या संघटनेबद्दल माहिती लिहिण्यासाठी, सखोल रिपोर्ट लिहिण्यासाठी, ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला जाहिरातीच द्याव्या लागणार का? ह्या पत्रकारांना मी विचारतोय. जेव्हा माझ्या जीवावर बेतण्याची वेळ आली तेव्हा ही संघटना नव्हती. सजग नागरिक आले, ॲडव्होकेट राजीवजी बिले साहेब आले, कांचिडे सर आले आणि बरीच काही आले मंडळी. मी सगळ्यांची नावं घेत नाही. जे निर्भीडपणे आहेत त्यांनाच मी हे उघडपणे करतोय आणि बाकी उगाच सगळ्यांची नावं घेऊन त्यांचा जीव मला धोक्यात घालायचा नाही. म्हणून म्हणतो हा माझा शेवटचा व्हिडिओ झाला तरी चालेल. प्रजासत्ताक भारत देशातील प्रजेच्या हितासाठी हे लक्षवेधी उपोषण आहे. ह्याला उपोषण म्हणता येणार नाही, कारण सकाळी भरल्या पोटीच मी आलोय आणि इथे का अन्नाचा त्याग जरी केला तरी 2 तास अन्नाचा त्याग करणार म्हणजे का मोठंसं मी कार्य करत नाहीये. त्याच्यामुळे ह्याला उपोषण मी म्हणत शकत नाही. लक्ष वेधून घेण्यासाठी हा काहीतरी एक पराक्रम केला असं मी त्याला म्हणेन. पराक्रमाची नोंद पालकमंत्री साहेब आपण घ्या. मला मोठेपणा नकोय, मी पुन्हा एकदा सांगतोय. आणि ह्या ब्राह्ममुहूर्तावर तुम्हाला निलेशजी आणि नितेशजी आणि तमाम कोणत्याही पक्षाचे आणि कोणत्याही संघटनेचे नेते असू देत, ते धर्मरक्षक म्हणून आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मातीच्या रक्षणासाठी जर ते कार्यरत असतील, त्या सगळ्यांचं आयुष्य त्यांना उदंड लाभू देत, एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. आणि दुसरं एक सांगतो की हा सिंधुदुर्ग जिल्हा जो झाला, आमचे आजोबा मोरावराव बाबाजीराव रावराणे यांनी केलेल्या आंदोलनामुळे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं ठिकाण ह्या ओरोसमध्ये झालं. त्याच्यामुळे त्यांना जो मी शब्द दिला तो आज मी पूर्ण केला. ह्याच्यानंतर माझा प्राण गेला तरी चालेल, की जेवढं काही सांभाळता येईल तेवढं माझ्या परीने मी हा सांभाळण्याचा आतापर्यंत, इथे काही चुकीचं वाटलं तर ते मांडण्याचा मी प्रयत्न केला. या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढंच सांगतोय, हा व्हिडिओ जो अपलोड करायला खूप वेळ लागेल कारण इथे नेटवर्क इश्यू आहे आणि हा व्हिडिओ मोठा झाला. पुन्हा एकदा मी अधोरेखित करतो, माझी मागणी आज काय आहे. पालकमंत्री साहेब, तुमच्या मार्गदर्शनाखाली मी तर म्हणतो इथल्या पोलिसांवर खूप लोड येतो बंदोबस्ताच्या वेळी वगैरे, म्हणजे मला टेक्निकल गोष्टी माहिती आहेत. त्या चुकीबरोबर आपण तो माहिती घेऊ शकता. याच्यासाठी मला पालकमंत्री साहेब असं वाटतंय की आमच्यासारखे सजग नागरिकांची तुम्ही फौज बनवा. तुमच्या आदेशावर काम करायला आम्ही तयार आहोत.
कुठे काय अवैध चालतंय आणि कुठे बांगलादेशी आलेत आणि कुठे जिहादी आलेत आणि कुठे कान फुकणारे आलेत, विष कालवणारे आलेत, आम्ही पुरवतो माहिती. जमेल तितकी खाजगी पातळीवर पुरवतो आणि जमेल तेव्हा आम्ही सार्वजनिक पातळीवर. आजचा हा व्हिडिओ, आजचं हे उपोषण लक्ष वेधून घेण्यासाठी आहे. 2 तास खूप झाले. आयुष्यातल्या 100 पिढ्या मी काय सांगतोय त्यांनी ऐकलं तर भविष्यात कोणीही जिहादी इथे येऊन काम करू शकत नाही. जर रात्रीचे आपण हजारातून एक न झोपता जागा राहिला आणि कोण कुठे आलाय तो जर बघितला तर. अर्थात त्याच्यासाठी कॅमेरा असला पाहिजे, टेक्निकल काही डिव्हाइस असले पाहिजेत. मी कोणी मोठा वैज्ञानिक नाही आहे, पण पालकमंत्री साहेब तुम्ही जर आदेश दिलात तर काही मी डिझाईन्स करून पोलिसांच्या हवाली काही इलेक्ट्रॉनिक सिस्टीम बनवून देऊ इच्छितो आणि सजग नागरिक यांची फौज तुमच्या मार्गदर्शनाखाली तयार करा. आम्ही तुमच्यासोबत आहोत हे सांगण्यासाठी उपोषण आहे. आणि तुम्ही जे कार्य करताय त्याची महती सांगण्याचं सुद्धा आजपासून मी विडा उचलला आहे, एवढं लक्षात ठेवा. तुमचं कार्य प्रत्येक गल्ली गल्लीत पोचवण्याचं मी काम करेन, हेही मी तुम्हाला शब्द देतो. प्रचंड थंडी आहे तरी सुद्धा मी इथे आलोय. मुद्दा माझा इथे आहे, आता बोललो खूप तर त्याला लगेच तातडीच्या पर्याय आपण काय करू शकतो. तर पानबाजार येथील इम्रान मुजावर याच्या गाड्यात दावते इस्लामीचे जे कार्यालय चालू झालंय, आता त्याला अधिकृत कार्यालय म्हणू शकत नाही कारण वर बोर्ड नाही आहे. जे काय बंद केबिनाट जे काय चालतंय, पोलिसांच्या रिपोर्टनुसार तो मदरसा आहे, पोलिसांच्या रिपोर्टनुसार काहीतरी ते वेगळं आहे, पोलिसांच्या रिपोर्टनुसार असू देत. पालकमंत्री साहेब काय माहिती आहे, यापूर्वी जे काही रिपोर्ट आहे कुडा पोलीस स्टेशन म्हणजे आताचे मखदूम साहेब आहेत त्याच्यापूर्वीचा हा खूप विषय आहे. त्याच्यामुळे यापूर्वीचे पोलीस निरीक्षक चिंदरकर साहेब ह्या पासून ह्या विषयाला सुरुवात झाली आणि त्यावेळी त्यांनी जी माहिती काढली ती परफेक्ट होती सगळी. फक्त तिथे एक विषय काय झाला माहिती आहे, बोर्डावर नाव दावते इस्लामी होतं आणि पोलिसांच्या रिपोर्टमध्ये दावते हिंद होतं असं सांगण्यात आलं. इथूनच माझं डोकं फिरण्याची पाळी आली. सरळ सरळ दिसतंय दावते इस्लामी आणि हे लिहून देत आहेत दावते हिंद. का वाचवताय त्यांना? वाचवा, आमचं काही म्हणणं नाही, पण त्यांना वाचवायला जाताना आपली बायका पोरं, आपली म्हणजे माझी नव्हे तुमची माझी, या सर्वांची इथली सर्व जाती धर्माची असुरक्षित करतोय आपण असे काहीतरी चुकीचे रिपोर्ट देऊन. तेव्हा माझी एकच मागणी आहे पालकमंत्री साहेब, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझी एकच मागणी आहे. पोलीस कायम सांगतात राणे आम्ही बंद कसं करायचं ते ऑफिस, दावते इस्लामी संस्था ही आम्ही बॅन कशी करायची. सरकारला त्याच्यावर पहिलं बॅन आणायला सांगा, मग बघा विदिन सेकंड कसं बंद करतो. मान्य केलं, पोलिसांचं म्हणणं मान्य केलं. ठीक आहे, ती लांबची गोष्ट आहे, आपण म्हणूया तो केंद्र सरकार करेल, बरोबर आहे. या अगोदर जरताप रजा खान मौलवी त्यांनी सुद्धा ते सांगितलं ह्या संस्थेवर बंदी आणली पाहिजे. ते आमच्या हातात नाही, त्या जिल्ह्याच्या प्रशासनाच्या सुद्धा हातात नाही, त्या इथल्या एसपींच्या हातात, पोलीस अधीक्षक यांच्या हातात सुद्धा नाही. ते केंद्र सरकार जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ही संस्था बॅन होऊ शकत नाही. तोपर्यंत करायचं काय? उघड्या डोळ्यांनी मी बघत राहायचं का? जिथे पाकिस्तान क्वेट्टाच्या मन भागात आम्ही जमीन सगळं उद्ध्वस्त आमचं झालं, पळून आले आमचे पूर्वज, काही मारले गेले, तिथलीच कराची पाकिस्तानमधली इथे एक संस्था येते दावते इस्लामी सारखी आणि आमच्या समोर तिथे उभं थाटलं जातं ऑफिस. आता तर ते म्हणतो चोरीअंड्या स्वरूपात चालू राहतं. मला झोप लागेल का हो?
झोप लागेल का? नाही झोप लागणार. अशांत आहे तेव्हापासून, अशांत आहे. कधी वेड्यासारखा, कधी शाण्यासारखा बोलतो. वेडा व्हायचा शिल्लक राहिलेलो. काय योगायोग, पालकमंत्री नेतेजी तुम्ही आलात आणि पुन्हा माझ्या डोक्यात टाळ्यावर आलं. म्हणून शहाणपणातून मी एकच सांगतोय, पालकमंत्री साहेब तुम्ही सांगा फक्त, तुमच्या एका हाकेसाठी आम्ही बघा, बाकीच्यांचं मला माहिती नाही, पण मी एकटा तुमच्यासाठी मी काय करतो ते बघा. माझी एकच मागणी आहे, तुम्ही जिथे मदरसा आहे, मी सगळ्यांना पुन्हा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगतोय, विशेषतः पालकमंत्री साहेबांनी एकच सांगतोय, जोपर्यंत ती बॅन होऊ शकत नाही, दावती इस्लामी हे संघटन बॅन होऊ शकत नाही केंद्र सरकारकडून, अर्थात ते सुद्धा तुम्ही हा प्रश्न उपस्थित कराल, एवढी तुमची पॉवर आहे, एवढं तुम्ही वलय निर्माण केलात आणि वरिष्ठ पातळीवर केंद्र सरकारपर्यंत हा विषय तुम्ही नेऊ शकाल, राज्याच्या माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत हा विषय नेण्यासाठी तुमची यंत्रणा आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी यावर लक्ष देईल असं मला वाटतं. देशाचे पंतप्रधान मोदी साहेब या विषयाकडे गांभीर्याने बघतील अशी मी आशा करतो. जर गांभीर्याने ह्या दावते इस्लामी सारख्या संघटनाकडे जर बघितलं गेलं नाही, तर माझ्यासारखे तडफडणारे शेवट त्यांचा अंत केव्हा तरी होणार एवढं नक्कीच आहे. हा साधा व्हिडिओ नाही आहे. हा व्हिडिओ करताना पुढच्या सगळ्या धोक्यांची मला जाणीव आहे, काय होणार आहे ते. धोका पत्करल्याशिवाय इतर सुरक्षित राहणार नाहीत. आणि सर्वांच्या सुरक्षेसाठी एकाचा बळी गेला म्हणून काही फरक पडत नाही, एवढंच मला सांगायचं. जे काय आहे ते निर्भीडपणेच बोलत राहणार. आज खूप अवांतर बोलतोय असं जर वाटलं असेल, आज मी मला मनातलं आहे ते बोलून टाकतो. झोप लागत नाहीये, रात्री अपरात्री कोण येत आहेत, काय येत आहेत. पोलीस म्हणतात आमच्याकडे लिहून ठेवलेलं आहे. पण पोलीस सुद्धा माणूस आहे, केव्हा तरी त्याला डुलकी लागू शकते. दरवेळीचा एवढा डाटा ठेवणं शिल्लक नाही, शक्य नाही आहे. म्हणून कुडाळ पोलिसांचं सुद्धा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तमाम पोलिसांचं काम सोपं होण्यासाठी पालकमंत्री साहेब तुम्ही जर आदेश दिलात की जेवढे मदरसे आहेत ते अधिकृत असू देत की अनधिकृत असू देत, प्रत्येक मदरशात कोण येतो कोण जातो त्याचे CCTV फुटेज पाहिजे आणि ते कंपल्सरी करा. तिथे CCTV लावण्याचं कंपल्सरी करा. हे रजिस्टर लिहून काही उपयोग होणार नाही. पोलीस म्हणतात कोण येतात जातात, त्यांची ओळखपत्र आहेत. मागच्याच महिन्यात 1-1.5 महिन्यापूर्वी बांगलादेशी आणि रोहिंगे गुडीपूर परिसरात आले अशी मला काही जणांचे फोन आले. मी तिथे जाईपर्यंत ते गोवा राज्यात गेले. मला आता त्यांची नावं सांगायची नाही, कारण आता बस झालं. माझी ताकद नाही आहे. दरवेळी सांगतात पोलीस पुरावे घेऊन या, पुरावे घेऊन या. वेडा झालोय का उगाच सांगत राहिला, आणि मला काय कामधंदा नाही आहे का? तर मला एकच म्हणायचं आहे, मी पोलिसांना दोष देत नाही. माझ्यासारखाच इतर माणसांसारखी ती माणसं आहेत, त्यांची एक कॅपॅसिटी आहे. मोठमोठे दौरे लागतात मंत्र्यांचे, कोणा एकाचं मी नाव न घेता मी सगळ्यांचंच सांगतो. त्या दौऱ्यात अर्धी एनर्जी यांची संपते पोलिसांची. इकडे फिरणार की इकडे फिरणार. आपल्याकडे पोलीस फौजफाटा सुद्धा त्या मानाने कमी आहे. पोलीस सुद्धा कोणत्या मानसिक अवस्थेत जगतायत हे सुद्धा मला माहिती आहे. मी त्याच्यावर रिसर्च केलाय. त्याच्यामुळे माझी एकच मागणी आहे. हा व्हिडिओ खूप मोठा झालाय, पण कदाचित हा शेवटचा ठरेल, म्हणून मला काय बोलायचं आहे ते बोलून टाकतो. विशेषतः मी पुन्हा एकदा फोकस करतो, पान बाजारमध्ये आमच्या 24 तास पोलीस नेमावा
आणि CCTV कॅमेरे लावा, ही मागणी माझी कोणत्या काळापासून आहे. पालकमंत्री साहेब, ह्याची एक कॉपी तुम्हाला आणून देतो आणि प्रशासनाकडे, माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे सुद्धा आणि माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे सुद्धा मी ही कॉपी देतो की मी केव्हापासून मागणी करतोय. पूर्ण झाली का? माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी करतोय का? तो तिथला एरिया, आपला सिंधुदुर्ग जिल्हा, आपला कुडाळ तालुका, आमची पान बाजारपेठ सुरक्षित ठेवण्यासाठीच सांगतोय ना. का नाही केलं गेलं? अखेर मी लावलं. किती कॅमेरे मी लावले ते मी लावले, माझ्या घराच्या वरून मी लावले. आणि त्यावेळी काही फुटेज मिळालं ते दिलं, बरंचसं अजून द्यायचं बाकी आहे. ती वेळ पाहत होतो केव्हा येते, ती वेळ पाहत होतो. पोलीस कायम सांगायचे कसले पुरावे आहेत, कसले पुरावे आहेत, देतच नाही तुम्ही. मी म्हटलं नाही आहे तसे. समजा आज ती वेळ आली आहे. पालकमंत्री साहेब, मला फक्त 15 दिवस द्या. मी काही फुटेजेस तुम्हाला आणून देतो. ती उघड करूया नको. तुम्ही म्हटलात तर ती आपण उघड करू. आणि तुमच्या परवानगीने तुम्ही जर सहकार्य केलात तर बिळातले जिहादी अशा नावाचं मी पुस्तक प्रकाशित करू इच्छितोय. त्याच्यात ते पुरावे मांडतोय, बिळातले जिहादी. सगळं काही होईल, सगळं काही मी करायला तयार आहे. पुन्हा एकदा अधोरेखित करतो, मागण्या भरपूर आहेत आणि त्या माझ्या पूर्ण होणार आहेत. कारण धर्मरक्षक राणेबंधू ह्या मैदानात आता उतरलेत आणि मैदान त्यांच्या आता ताब्यात आहे. सिंधुदुर्ग जिल्हा त्यांच्या ताब्यात आहेत आणि पालकत्व नितेशजी तुम्ही घेतलंय या जिल्ह्याचं. त्याच्यामुळे मी आज डेअरिंग केलंय. पुन्हा एकदा या व्हिडिओत सांगतोय, तुम्ही 2 दिवसापूर्वी सांगितलंय की धर्मरक्षणासाठी सज्ज व्हा. मी धर्मरक्षणासाठी, मानवहितासाठी आणि तुमच्यासारख्या नेत्यांच्या रक्षणासाठी प्राण द्यायला तयार आहे. माझी बौद्धिक ताकद आणि माझी निर्भीड पत्रकारिता हे सर्वस्वपणाला तुमच्यासाठी लावायला तयार आहे. खरंच आज तुमच्या पाठीशी माझ्यासारख्या निर्भीड पत्रकारांनी आणि अनेक पत्रकारांनी तुमच्या सोबत राहिलं पाहिजे. ही काळाची गरज आहे. नाहीतर इथल्या पत्रकारांची सुद्धा अवस्था रस्त्यावर भाजी विकायची येणार आहे भविष्यात. हे सगळ्या पत्रकारांनी लक्षात ठेवा. माझे पत्रकार सगळे मित्र आहेत, निर्भीडही आहेत ते. पण दावते इस्लामी संदर्भात लिहिताना तुम्ही भ्याड का वागलात, हा पुन्हा प्रश्न मी विचारतोय. दुपारी 12 नंतर जे उपोषण केलं होतं ते कॅन्सल करतोय. कारण माझं उपोषण म्हणजे प्रशासनाला ताण. माझं उपोषण म्हणजे चुकीचा मेसेज जाऊ शकतो. धर्मरक्षक पालकमंत्री आमचे आहेत. मला आता कुठेही अडथळा करायचा नाही आणि मला आता उपोषण करायची गरजच पडणार नाही भविष्यात. धडाकेबाज नेतृत्व ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलंय. ह्या नेतृत्वाचा लाभ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मातीसाठी, धर्मरक्षणासाठी, मानवहितासाठी होणार याची मला 100% खात्री आहे. यासाठी ब्राह्ममुहूर्तावर प्रशासनाकडे बरंच काही मागण्यासाठी, पालकमंत्री साहेब तुम्हाला आणि तुमच्या बंधूंना उदंड आयुष्य मिळण्यासाठी हे ब्राह्ममुहूर्तावर मी आलोय इथे. आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक इथे जी खाती आहेत, ह्या खात्यात महाराष्ट्रातून, कुठून बाहेरून जे कोण अधिकारी कर्मचारी आलेत त्या सगळ्यांना आयुष्य उदंड लाभो यासाठी सुद्धा ब्राह्ममुहूर्तावर मी ही प्रार्थना करायला उभा राहिलो. ही प्रार्थना माझी नक्कीच सार्थकी लागणार आणि ह्या बाळारणीला पुन्हा उपोषण करण्याची पाळी येणारच नाही असा 100% मी विश्वास व्यक्त करतोय. आणि निर्भीड पत्रकारिता मी सुरू केली आहे. कालच आमच्या कुलदेवतेकडे, कुलाचाराकडे तशी प्रार्थना करून मी बाहेर पडलोय. आणि ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय, बाळशास्त्री जांभेकर ज्यांची स्टॅच्यू, ज्यांचं
इथे स्मारक झालं, पत्रकार संघाच्या तिथे त्यांना उभं करून ठेवलं आहे स्टॅच्यू स्वरूपात, त्यांच्या आत्म्याला ना त्रास होत असेल, त्यांचा आत्मा मला सांगतो मी इथे घुसमटतोय, कारण इथे फक्त शालश्रीफळ पुरस्काराचेच कार्यक्रम होतात. निर्भीड पत्रकाराला घडवण्यासाठी इथे काय योगदान आहे या संघटनेचं? पुन्हा संघटनेकडे न जाता फक्त मी एकच सांगतो, मला फक्त या संघटनेचं एकच म्हणणं होतं की निर्भीड पत्रकारांना तुम्ही संरक्षण देण्यासाठी ही पत्रकार संघटना अजून प्रभावी करा. खूप आताची कार्यकारिणी खूप चांगली आहे. जरा दोन्ही विषय मिक्स का करतोय? मला पुन्हा वेगवेगळा व्हिडिओ नको, मलाही जाऊन आराम करायचा आहे. कारण मला आता पुढचा जो वेळ आहे तो अनेक पुरावे गोळा करून पालकमंत्री साहेब आपल्यासमोर ते उपस्थित करायचं आहे. त्याच्यासाठी मला 15 दिवसाची गरज आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त वेळ मला सकारात्मक गोष्टींसाठी वापरायचं आहे. पुन्हा एकदा मागणी अधोरेखित करतो, ती म्हणजे पानबाजारमधील इम्रान मुजावर याच्या गाळ्यात चालू असलेला तो मदरसा तो बंद करू शकत नसेल सरकारी व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था, तर तोपर्यंत तिथे कंपल्सरी आतमध्ये बंद केबिनच्या आतमध्ये काय चालतंय आणि बाहेर कोण कोण येत आहेत, किती वाजता येत आहेत, कशाला येत आहेत, काय करतायत, कुठे जातात ते आपल्याला कळणार नाही. पण कोण आला, तो कुठचा होता, त्याने एंट्री करताना असं जर दाखवलं हे माझं आधार कार्ड, आणि तो आतमध्ये गेला, आमची काहीच हरकत नाही ना. मग असे उंच फेटेवाले लांब दाढीवाले आले, आम्हाला काही म्हणणं नाही. प्रत्येकाला या घटनेने बाबासाहेबांच्या संविधानाने, त्यांनी लिहिलेल्या घटनेने प्रत्येकाला अधिकार दिला आहे. आपला अनेक अधिकार दिले, त्याच्यातील एक की आपलं धर्माचा प्रसार करणं, धर्म वाढवणं. पण ते नक्कीच धर्म वाढवतायत का? नक्कीच मुलांना काही धर्मासाठीच प्रवचनं देत आहेत का, की अजून काय सांगतायत? आम्हाला कसं करणार? आम्ही आतमध्ये गेलो तर पोलीस बसलेत कलम लावायला. त्याच्यापूर्वीचे हा एका व्हिडिओ तुम्हाला दिसेल काय काय मला भोगावं लागलं ते. त्याच्यामुळे माझी एकच म्हणणं आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले मदरसे जर बंद करू शकत नसेल प्रशासन, तर त्यांना कंपल्सरी CCTV कॅमेरे लावण्याची म्हणजे आदेशात तसा निघाला पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता थोडी व्यावसायिकांची बाजू घेतो. लॉजवाले असतात, किती त्यांना रेकॉर्ड ठेवावं लागतं, कोण आला कोण गेला तिथे कंपल्सरी आहे. मात्र ह्यांना नाही काही बंधन, कोण येणार, कुठचा येणार. या व्हिडिओच्या माध्यमातून मला म्हणायचं आहे की पोलिसांवर लोड घालण्यापेक्षा त्यांनी फुटेज आणून द्यावं आणि पोलिसांकडे एक कक्ष आधी चालू करा. प्रत्येक मदरशाचं फुटेज ठेवण्यासाठी अचानक सगळं उडलं असं म्हणायला नको. स्पेशल कक्ष चालू करा, त्याच्यात सगळी फुटेज राहतील. आपल्याला उद्या काय ट्रेस करायचं झालं, तो कोणता माणूस कुठे आला होता, केव्हा आला होता, कोणत्या मदरशात आला होता, त्या इम्रान मुजावरच्या गाळ्यात आला होता का तो पानबाजारात, तेही कळेल आपल्याला. आणि ह्या इम्रान मुजावरचं कनेक्शन कुठून आहे तेही बघा. इम्रान मुजावर वाईट आहे किंवा दहशतवादी आहे किंवा अतिरेकी कारवाई करतो असं मी कुठे म्हटलं नाही. आजऱ्याशी त्याचं काहीतरी कनेक्शन आहे, तिथून त्याचे कोण नातलग इथे येत असतील तर ते बघा. लोकांना जर लक्षात असेल, सजग नागरिकांना, फक्त हिंदू नको म्हणूया, सजग नागरिक, मग ते कोणत्या जाती पंथाचे धर्माचे आपले जातीचे असू देत, त्यांनी आठवा आंबोलीत काय घडलं होतं यापूर्वी. आंबोलीच्या कुठच्या डोंगरात बॉम्बस्फोटाचं काहीतरी प्रात्यक्षिक झालं, कसे घडवायचे.
तंतोतंत ही माहिती बरोबरच असेल असं मी म्हणत नाही, पण ती बातमी त्यावेळीची बघा काय घडलं होतं. मोठमोठ्या टी व्ही चॅनलला हा रिपोर्ट होता. आजरा कनेक्शन आणि पान बाजार ह्याचं काय कनेक्शन मिळतं का बघा. आणि बाळा राणे ह्याच्यात माझ्यासारखा व्यक्ती हा काहीतरी द्वेष पसरवत असेल असंही वाटत असेल तर त्यालाही उचलून आतमध्ये टाका. मी कायम पोलिसांना हे सांगतो, मला सोडू नको आणि त्यांनाही सोडू नको कोण चुकत असतील तर. पण माझा हेतू बघा, लक्षात घ्या मी काय म्हणतोय. मी त्यांना अतिरेकी म्हटले का कोणाला? मी कोणाला जिहादी म्हटले का? दावते इस्लामी ही जिहाद घडवते असं मी म्हटलं का? नाही. त्यांच्याच धर्मातले जरता प्रजा खान यांचे व्हिडिओ पहा. मी रात्रभर मेहनत करून माझ्या व्हिडिओ एडिटरने मेहनत घेऊन रिपोर्ट बनवलेत. तेवढे बघून पोलीस जर विचारतात जेव्हा ना, आणि पुरावा काय? थांबतो मी आता. इतकी दिवस ताण असायचा चेहऱ्यावर. कसं होणार, काय होणार? पालकमंत्री नितेशजी आहात तुम्ही, माझा ताण खूप कमी होईल असं मला वाटतंय. जीवाची मला पर्वा नाही, पण डोक्यावरचा ना माझा ताण कमी झाला. आणि उद्यापासून तर 27 तारखेपासून मी तणावमुक्त भारत अभियानची सुरुवात करतोय. त्यालाही नितेशजी आणि निलेशजी तुमची साथ असावी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बऱ्याच आत्महत्या घडत आहेत. माणूस डिप्रेशनमध्ये गेलाय, फायनान्सवाले त्रास देत आहेत. मी कर्ज बुडवणाऱ्यांची बाजू घेणार नाही. बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी मला बोलायच्या आहेत. पुन्हा एकदा अधोरेखित करतो. दावते आणि एकच मागणी सांगतो, वक्फ बोर्ड वगैरे तो मी माझ्या निवेदन पत्रावर दिलंय आणि त्याच्यात मुद्दा उपस्थित केला की आमच्या त्यावेळी पाकिस्तानात जमिनी होत्या राणेंच्या. त्यावेळी बऱ्याच जणांचे मला फोन आणि मेसेज आले, हो तुमच्या काय होते, आमचे पण नाही होते. अरे मग बोला, मीच एकटं का बोलायचं? आमच्या होत्या तशा सगळ्या हिंदूंच्या तिथे जमिनी होत्या. आज वक्फ बोर्ड म्हणतंय त्यावेळीच्या मुस्लिमांच्या आता आम्हाला परत करा. मग आम्ही पण म्हणूया ना आता तमाम हिंदूंनी की आमच्या टेकडीच्या काय होत्या आणि राणे कुटुंबाच्या तर फॅक्टऱ्या होत्या. मी त्याच्यावर डॉक्युमेंटरी बनवेन. आणि मुरारराव राणे वाट वळणाची पुस्तक एक कॉपी तुम्हाला नितेशजी तुम्हाला 2 बंधूंना आम्ही ती एक सबमिट करतो की आमच्या कुटुंबाने आमच्या पूर्वजांनी सुद्धा काय भोगलंय ते सांगण्यासाठी. जेव्हा आम्ही काल व्हिडिओ केले तेव्हा बऱ्याच जणांचे कॉल आले, तुझाच काय, आमचे गेलेत. मग म्हटलं बोला ना, बोलल्याशिवाय कळत नाही आणि कळल्याशिवाय प्रशासनाला ॲक्शन घ्यायला कळत नाही. वक्फ बोर्ड त्या दिवशी 8 दिवस झाले की एक सातबारा यांचा बाहेर पडतो. 8 दिवस झाले की यांचा एक सातबारा बाहेर पडतो. यापूर्वीच्या भाषणातही म्हटलंय राणे साहेबांनी 50%, मी म्हणतो 100% व्हायची वाट नको ना बघूया. फटाफट ॲक्शन करूया. आता काय करायचं ते आम्ही तुमच्यासोबत आहोत. आणि आज किती येतील ते बघू नका, कारण हिंदू खूप उशिरा जगतो, खूप उशिरा जगतो. काय त्याच्यात काय माहिती नाहीत, खूप म्हणजे खूप उशिरा. काही जण 10 वाजता उठणारेच आहेत अंथरुणातून. इथून आपली सुरुवात आहे. आणि आमच्यासारखे जर रात्रभर जागे राहिले तर त्यांना म्हटलं जातं वेडो हल्ली आहे का, झोपत लागणार नाही, मॅडासारखंच काय तो करीत असता. होणार मॅडासारखा, शहाण्यासारखा नाही जगू शकत. आत्ता पालकमंत्री साहेब तुम्ही आहात म्हणून आता आम्ही शहाण्यासारखे जगू शकतो. हां, पण मी एक शब्द देतोय, झोपून राहणार अजिबात नाही. एक फक्त मेसेज टाका, त्या ठिकाणी मी माझी यंत्रणा काय लावू शकतो आणि करू शकतो ते मी तुम्हाला दाखवून देतो. आणि वचन देतो, तुमच्यासोबत मी आहे. तुमच्यासारख्या तमाम कोणत्याही पक्षातल्या, राजकीय पक्षातल्या, पुन्हा एकदा इथे वाक्य अधोरेखित करणं, कोणत्याही राजकीय पक्षातला व्यक्ती असू देत, राजकारणी असू देत, मी त्याच्यासोबत आहे. जर तुम्ही सजग नागरिक म्हणून या देशाचे काम करत असाल तर. हिंदुत्व तर राहिलंच पाहिजे, कारण हा आमचा हिंदुस्थान आहे. मी थांबवतोय. खूप म्हणजे खूपच झाला आहे व्हिडिओ. पुन्हा वेड्यासारखा म्हटलात तरी चालेल.
एक माझी मागणी अधोरेखित करतोय, अनेक मागण्या आज सांगून उपयोग नाही. दावत-ए-इस्लामी कार्यालय आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दावत-ए-इस्लामीचे कुठे फ्लॅग लागलेत. रेल्वे स्टेशनकडचे मस्जिद आहे ती हायजॅक केलेली आहे. पानबाजार मस्जिद कोणती हायजॅक केली आहे त्याच्यावर माझा रिसर्च चालू आहे. पण रेल्वे स्टेशनकडची मस्जिद हायजॅक झालेलीच आहे. तिथे मुस्लिम समाजाचे जे काही वकील वर्ग वगैरे आहेत त्यांनी आणि चांगले सुशिक्षित जे लोक आहेत त्यांनी निनावी म्हणता येणार नाही, कारण त्यांची माझ्याकडे नावं सेव्ह आहेत. त्यांनी कळवलं तेव्हा मी व्हिडिओ शूट केलं. जेव्हा पानबाजारमध्ये झालं व्हिडिओ शूट त्यावेळी तिथेही मी करून ठेवलं. सगळं म्हटलं डिस्प्ले करत राहूया नको. तर महत्त्वाचा मुद्दा कसा आहे, पोलिसांवर सुद्धा दबाव येतो. पोलीस निर्भीड आहेत. त्यांना ऊर्जा दिली पाहिजे प्रशासनाने. वरिष्ठ पातळीवरून त्यांना जर फुल फ्लेज एनर्जी दिली तर काय चमत्कार घडवू शकतात. कुडाळचे पोलीस, सिंधुदुर्ग पोलीस, महाराष्ट्र पोलीस आणि या देशाचे पोलीस. मला माहिती आहे मी प्रत्येक विशेषतः सांगण्यासारखं बरंच आहे. आणि मी आज सांगतो प्रजासत्ताक दिनी मी आज खूप खुश आहे. कारण व्यक्त करण्यासाठी मला योग्य वेळ मिळाली आणि योग्य वेळ मी निवडली. आणि हीच योग्य वेळ आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तमाम सजग नागरिकांना सांगतो, हीच वेळ आहे. हेच पालकमंत्री आहेत तोपर्यंत आपली सजग नागरिकतेची मोहीम जोरात कार्यरत करा. नक्कीच या मातीकडे वाकड्या नजरेने कोण बघतोय त्याचे नक्कीच हाल होतील, बेहाल होतील, एवढंच मी सांगतोय. मग पानबाजार आणि संशयित ठिकाणी कॅमेरे लावले जातील ना. पोलीस प्रशासनाला हा सवाल आहे. बजेट नसेल तर पालकमंत्री साहेब बजेट देतील आणि जिथे बजेट नसेल तिथे मी काही डिझाईन्स केले आहेत. छोट्या 2 व्हीलर्स इलेक्ट्रिक व्हेकलवर सिस्टीम बसवून मी देईन. कारण प्रत्येक ठिकाणी पोलिसांना किंवा प्रशासनाला कॅमेरे उभं करणं शक्य नाही आहे. तेवढा खर्च मग जेव्हा वाटेल की ह्या 8 दिवस ह्या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे तर तिथे पोलिसांशी कनेक्टेड राहणारी आणि मी तर म्हणतो पोलिसांसोबत जिल्हाधिकारी कार्यालय याने सुद्धा याच्याकडे लक्ष द्यावं. तहसीलदार, प्रांताधिकारी ह्यांच्याकडे सुद्धा एक सिस्टीम असाव्यात की कुठे काय चाललं आहे त्याचे फुटेज या 2-4 विभागांकडे तरी असावीत. आणि माझ्यासारख्या सजग नागरिकांकडे ती असतीलच. अर्थात आम्ही काय करतोय ते चुकीचं होऊ नये आणि चुकीचं कोणी प्रशासनाने ठरवू नये म्हणून पालकमंत्री साहेब सजग नागरिक मंचाची आम्ही तर स्थापना केलीच आहे. आमचे ॲडव्होकेट राजीवजी बिले यापूर्वीपासून आम्ही गोपनीय पद्धतीने कार्यरत आहोत. साधारण 150 लोक आम्ही हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत आहोत ॲडव्होकेट राजीवजी बिले यांच्या मार्गदर्शनाखाली. कारण काय चुकीचं आमच्याकडून झालं तर पोलीस गुन्हे दाखल करतात. चुकीचं होत नाही हो, पण ते चुकीचं केव्हा ठरवलं जाऊ शकतं. तेव्हा कोर्टात बाजू आमची 1ही रुपया न घेता मांडण्यासाठी ॲडव्होकेट राजीवजी बिले हे नेहमी तत्पर असतात. आणि अनेक वकील आहेत तेही तत्पर आहेत. पण त्यांची परवानगी घेऊनच मी नावं उघड करेन एवढंच सांगतोय. आणि आम्ही व्हिडिओ थांबवतोय. किती बोललोय, काय बोललोय, माझ्या मते एकच गोष्ट पुन्हा आली असेल ती म्हणजे पानबाजारातील इम्रान मुजियावरच्या त्या गाळ्यात बंद केबिनाड नेमकं काय चालतं, कोणती धर्मप्रवचनं दिली जातात त्याचं व्हिडिओ ऑडिओसहित फुटेज दर 7-7 दिवसाचं अपडेट कुडाळ पोलिसांकडे, माननीय तहसीलदार यांच्याकडे, पोलीस अधीक्षक यांच्याकडे आणि पालकमंत्री साहेब आपल्याकडे पण असावं. मी या व्हिडिओतून पुन्हा सांगतो, मी असा आरोप नाही केला आहे की तिथे काही जिहादी घडतं आहे. पण दावत-ए-इस्लामी हे बोर्ड लागलेले किंवा झेंडे लागलेले जिथे काय कार्य चालतं आहे तिथे कोणत्या प्रकारचं कार्य चालतं आहे पुन्हा मी सांगतो. त्याच धर्माचे मौलवी, मी त्यांना राष्ट्रप्रेमी असं मी म्हटलेलं आहे यापूर्वीच व्हिडिओत.